मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा निघतोय। आज दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। हा जो मोर्चा आहे हा पूर्ण ताकदीने आणि कितीही पाऊस जरी असेल तरी अतिशय जोरात जोशात होईल आणि हा मोर्चा हा शेवट नसेल, ही सुरुवात असेल। खास करून माझं निवडणूक आयोगाला एक सांगणं आहे की एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। त्यामुळे ह्या मोर्चाला किंवा आम्ही मांडलेल्या कुठल्याही प्रश्नांना कृपया हलक्यात घेऊ नका, कारण ह्याची आम्ही उत्तरं मतदारांकरता चांगल्या पद्धतीत याद्या कशा होतील हे घेतल्याशिवाय थांबणार नाही। सॉरी, शेवटी आता एखाद्या गोष्टीवरती सुरुवात केली की मग त्या सगळ्या प्रकारच्या बाजूने त्याचा विचार करायला लागतो आणि त्याही गोष्टी तुम्हाला दिसतील भविष्यात केलेल्या। अनेक लोक आज मनसाध्यक्ष राज ठाकरेंसह लोकलनी प्रवास करतात। दादरमधले काही तुमचे कार्यकर्ते बोरीवरून येणार आहेत, हे कुठे ना कुठे सर्वसामान्यांचा एकी दाखवण्याचा प्रयत्न आहे का की लोकलनी प्रवास? प्रयत्न नाही आहे, प्रयत्न नाही आहे। सर्वसामान्यांनी नक्की ही जी गोष्ट राजसाहेबांनी आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी केलेली आहे ती सर्वसामान्यांनी अप्रिशिएट केलेली आहे। त्यांना आत्ता कळलेलं की काहीतरी गोंधळ आहे आणि हा गोंधळ नुसताच मांडलेला नाही आहे। जशी तिकडे चर्चा झाली, परवा रंगशास्त्राची व्हिज्युअल्स दाखवली, त्यातनं एक कळलेलं आहे सामान्य मतदाराला सुद्धा, शेवटी तो त्याचा अधिकार असतो। कोण जिंकतं कोण हरतं हा विषय नंतरचा असतो, परंतु माझं मत मी कोणाला दिलेलं आहे। आणि एक गोष्ट मात्र नक्की की त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून तुम्हाला पत्त्यांवरती गोंधळ दिसतोय, वयात गोंधळ दिसतोय किंवा पुरुष आहे का स्त्री आहे, ह्याच्यामध्ये फक्त गोंधळांची ती यादी आहे आणि मुंबईतच फक्त जवळपास 10,000पेक्षा जास्त यादी आहेत। त्यामुळे इतक्या घाईघाईत निवडणुका घ्यायचं काय कारण आहे हे कोणालाच कळत नाही। काही जणांकडून विरोध केला जातोय, राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली जाते, दुसरीकडून भाजपकडून देखील शांतता मोर्चा केला जातो। शांतता मोर्चा कशाबद्दलचा? मुक मोर्चा म्हणून 1 वाजता गिरगाव चौपाटी त्यांचा मोर्चा, त्यांना लखलाभ हो, त्यांना शुभेच्छा आहेत। आमचा मोर्चा आहे हा असत्यावरती सत्याचा विजय घडवायचा, म्हणून हा मोर्चा आम्ही काढतोय। त्याचे पुरावे ढिगभर दिलेले आहेत आणि तुम्हाला दिसेल हा मोर्चा ही सुरुवात असेल आणि शेवट हा उत्तम असेल। मुंबईच्या आजूबाजूला करावी अशी मागणी केली जाते आणि राज ठाकरे हे लोकलनं प्रवास करणार असल्याची उत्सुकता सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना आहे। तेच काय आहे? पहिला विषय सोडून द्या, ते बोलणारे बोलत असतात। लोकल निघायचं कारण इतकंच आहे की शेवटी कसं आहे की त्यांनी एक विचार मांडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक असे ते बोललेले आहेत आणि म्हणून ते लोकलनी प्रवास करत असतात। परवानगी सुद्धा नाही मिळाली अजूनपर्यंत, एवढे पेपरवर्क करून सुद्धा, आझाद मैदानावर जाऊन सुद्धा, एवढ्या लोकांना भेटून सुद्धा अजूनपर्यंत काही परवानगी मिळाली कसं बघताय? मला त्याची माहिती नाहीये, परंतु मोर्चा हा पूर्ण ताकदीने होईल। सर्व पक्षाचे नेते तिकडे असतील, सर्व पक्षाचे ताकदीने कार्यकर्ते तिकडे आलेले असतील। स्वतः राजसाहेब ठाकरे जसं कोणीतरी विचारलं त्याप्रमाणे स्वतः ते लोकलनी प्रवास करणार आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे, सामान्य नागरिक या मोर्चामध्ये असतील आणि तुम्हाला दिसेल अतिभव्य असा मोर्चा असेल आणि तो मोर्चा हा पुन्हा सांगतो हा आयोगाने या मोर्चानी जागं व्हावं आणि योग्य ती कारवाई त्यांनी करावी। पुढील 3 तास मुंबईसह मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। पावसाचा सावध मोर्चा होईल। ह्या मोर्चाचा रेड अलर्ट आहे आयोगाला, आयोगाने यातनं शिकावं, कळलं का? येलो अलर्ट समोर रेड अलर्ट हा खूप मोठा असतो आणि तो राजसाहेबांचा रेड अलर्ट आहे, एवढंच मी सांगेन। तू तिथेच मला बोलताच येत नाही। तर ही दृश्य आपण बघत आहोत। आता मुंबईकडे अनेक कार्यकर्ते रवाना झालेले आहेत। 3 दृश्य पुण्यातून मनसे कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईला रवाना झालेत, तर दुसरे दृश्य आपण बघतोय नाशिकहून मनसे कार्यकर्ते हे मुंबईकडे निघालेले आहेत। तर तिकडे पालघरहून देखील मनसे कार्यकर्ते सकाळीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात नाशिकमधील सगळे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आहेत आपल्यासोबत। चंदन, आपण पाहतोय खरं तर आता सकाळपासूनच सगळे कार्यकर्ते पालिकेवरती धडकण्यास आता ते निघालेले आहेत आणि आता नाशिकचे मनसे कार्यकर्ते देखील मुंबईकडे कूच करतायत। नेमके काय काय अपडेट मिळत आहेत? निश्चितपणे आपण बघतोय की महाविकास आघाडीचा आज